साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। कायदा सुव्यवस्था कोलमडली, खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर घणाघात, बालिकेवरील अत्याचार, सोलापूरमधील खून प्रकरणांवरून सरकारला जबाबदार ठरवत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। मंगळवारी काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली। नरसापूर येथील बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेचा उल्लेख करत त्यांनी शक्ती कायद्याची तातडीने अंमलबजावणी करा अशी मागणी केली। राज्यात गुन्हेगारी वाढत असून सोलापूर आणि परिसरात खुनांच्या घटना वाढल्या आहेत। अशा परिस्थितीत मुख्यमंत्री गृहखातं सांभाळण्यात अपयशवी ठरले आहेत असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली। सापडल्यावर गुन्हा दाखल होतो, तसंच महाराष्ट्रात होत चाललंय। दुर्दैव, वाईट वाटतं एक महिला प्रतिनिधी म्हणून आम्हा सगळ्यांना की शासनच काही करायला तयार नाहीये, मुख्यमंत्री स्वतः काही करायला तयार नाही। म्हणून या गोष्टीचा निषेध करते। आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा राजीनामा मागतोय। पूर्णपणे प्रशासन वरपासून खालपर्यंत हे बदललं गेलं पाहिजे। आज जर कोणाला जाणीव नसेल, तुम्ही संविधानाची शपथ घेऊन ह्याच्यात येता, पण आज तुम्हीच जर रेपिस्ट असेल, बलात्कारी असतील, बाळू माफिया असतील, गुन्हेगार असतील, जर तुम्ही त्यांना पाठीशी घालत असाल तर तुम्हाला ना प्रशासनात ना शासनात राहण्याची काही अधिकार आहे। ताबडतोब राजीनामे द्यायला पाहिजे, सस्पेन्शन्स घ्यायला पाहिजे आणि त्या नराधमाला ताबडतोब सजा फाशीची मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। काल पंढरपूरला त्या चिमुकलीचे अर्थात पॉक्सोच्या अंतर्गत जास्त मी नाही बोलू शकत, पण तिचे काही नातेवाईक आहेत आणि त्यांना काल माझी त्यांच्याशी चर्चा झाली संध्याकाळी आणि ते आपल्याशी दोन शब्द बोलतील, त्यांची मागणी। आमच्या कुटुंबियांची एकच मागणी आहे प्रशासनाकडे की लवकरात लवकर त्या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी आणि जर प्रशासन ते करू शकत नसेल, तत्काळ निर्णय जर घेऊ शकत नसेल तर त्याला आमच्या ताब्यात द्यावं। आम्ही जो काय असेल ते योग्य निर्णय आम्ही घेऊ शकतो।